तर मंडळी असं म्हटलं जातं की अक्कलकोटला स्वामींचा बोलावा आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. तर आपल्याला स्वामींचा बोलावा आलेला आहे. तर आज आपण जातोय अक्कलकोटला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका मिनी व्लॉगमध्ये. तर पहाटेची 5ची ट्रेन पकडून रत्नागिरीला आम्ही आलो पुण्यामध्ये. तर पुण्याहून आम्ही जाणार होतो एकविरा इकडे आणि तिकडनं आम्ही एक बस पकडली, पण ती डायरेक्ट एकविराकडे जाणार नव्हती. दुसरी बस पकडली आणि डायरेक्ट एकविराला पोचलो. नंतर मग थोडासा नाश्ता केला, मिसळपाव खाल्ला आणि स्टार्टिंगला एक देऊळ लागतं, तिकडे आम्ही दर्शन घेतले आणि स्टेप बाय स्टेप वरती घेतला. एकविरीचा गड चढता अजून एक देऊळ लागतं एकविरीचं, तिकडे आम्ही पाया पडले. तिकडे भरपूर जर नवस मागायला सुद्धा येतात. अजून 500 स्टेप्स बाकी होत्या. त्याच्यानंतर आम्ही वर गेलो आणि देऊळ आम्हाला भेटलं. नंतर मग आम्ही देवळाच्या आतमध्ये गेलो. भरपूर गर्दी होती, पण आम्हाला दर्शन सुखाने भेटलं आणि मस्त झालं. तिकडची लोक म्हणत होती ही गर्दी तर काहीच नाही, कारण की ही गर्दी ह्याच्याहून डबल असते असं म्हटलं जातं.